यावेळेस मात्र बॉलला भिरकावून दिलंय, पाठवून दिले त्याला सीमारेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट केलं 6. आक्रमकता ती मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला तुमच्या विपक्षामध्ये कोण किती मोठा आणि कशा पद्धतीचा गोलंदाज आहे याने फरक कधीच पडला नाही पाहिजे, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी बेखौफ बेधडक आणि बिंदास्त पद्धतीने हा स्ट्रोक तिथे प्ले केला आणि षटकारामध्ये कन्वर्ट केलं या बॉलला. मार्च महिन्याचं एंडिंग आहे आणि त्यामुळेच उन्हाचा तडाखा तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय, कारण मार्च एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये आपल्याला सर्वाधिक ऊन पाहायला मिळतं. लखन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस पुढे एकदा लखनला घडवली आहे, उंच हवेमधनची सफर. बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या पार. बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. 6. कपिल पाटील साहेबांना दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान. दोन चेंडूवर 2 स्ट्रॉंग हिट्स. आता कासारवडोली या संघाला विचार करायला भाग पाडले खारबावकरांनी, विशेषतः फलंदाज सोहम पाटीलनं. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आक्रमकता तो आता मैदानामध्ये दाखवायला त्यांना सुरुवात केली आहे. जबरदस्त खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये आक्रमकता अशीच सुरू राहिली तर एक भली मोठी टोटल ती 10 फलकावर उभी राहताना तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेस बॅक टू बॅक तिसरा बॉल चाललाय सीमा रेषा पार. सलग तिसरा षटकार. 6. सलग 3 षटकार. अप्रतिम अशी आक्रमकतेची फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 चेंडूवर 3 षटकार. लखनच्या विपक्षामध्ये आक्रमण केलंय, लखनला विचार करायला भाग पाडलंय. कासारवडोली या टीमवरचं प्रेशर